नागपूर जिल्ह्यातल्या बेसा पिपळामध्ये आपण जाऊयात। स्नेहिल, बेसा पिपळामध्ये कोण नगराध्यक्ष होणार आणि सत्ता कुणाची येणार? अगदी बेसा पिपळामध्ये काय होतंय ते आपण बघूया। नगराध्यक्ष या ठिकाणी होणार आहे कीर्ती बडोले असं सध्या तरी दिसतंय। संभाव्य नगराध्यक्ष त्या होऊ शकतात अशी शक्यता आहे आणि भाजपची सत्ता येऊ शकते अशीही शक्यता आहे। 7 जागा राखण्यात भाजपला यश मिळू शकतं बेसा पिपळामध्ये। नक्कीच, आणि या अंदाजाबाबत आपले प्रतिनिधी पराग ढोबळे काय म्हणतात पाहूया। नक्कीच बेसा पिंपळा ही सुद्धा जी आहे नगरपंचायत आहे ती पहिल्यांदा होती। खरं तर महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या विधानसभा मतदारसंघाचा तो भाग आहे, त्यामुळे महसूल मंत्र्यांसाठी प्रतिष्ठेची ही निवडणूक असणार आहे आणि महत्त्वाची असणार आहे। या ठिकाणी भाजपच्या जे आहे त्या कीर्ती बडोले या उमेदवार आहे नगराध्यक्षपदासाठी। त्याचबरोबर काँग्रेसच्या सुप्रिया पाटील जे आहे त्यासुद्धा या ठिकाणी जे आहे नगराध्यक्षपदाच्या उमेदवार आहे। मात्र यासोबतच इतरही अपक्ष असो, रिपब्लिकन असो की बहुजन असो यांचीही नगराध्यक्षपदासाठी जी आहे उमेदवारी, त्यामुळे 5 पेक्षा जास्त उमेदवार या ठिकाणी आहे। त्यामुळे कुठेतरी ही लढत जी आहे जरी प्रमुख 2 पक्षांमध्ये भाजप आणि काँग्रेसमध्ये दिसत असली तरी मतविभाजन जे आहे ते इतर ठिकाणी होणार आहे। विशेष करून महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी या ठिकाणी जाऊन खरं तर हा भागामध्ये प्रचार स्वतः जाऊन प्रचार केलेला आहे, कारण त्यांच्यासाठी महत्त्वाची आहे। मात्र काँग्रेसला कुठेतरी मतविभाजन जे आहे ते करण्यामध्ये यशस्वी ठरते का हे पाहावं लागणार आहे। या सगळ्यामध्ये भाजपची कुठेतरी पारडं या सगळ्यामध्ये जड ठरते, कारण की गेल्या पद्धतीने विकास झालेला असो की त्या ठिकाणी पालकमंत्री यांचा प्रभाव असो, हे सगळं पाहता भाजपचं पारडं मात्र त्या ठिकाणी जड आहे।